मुंडे यांनी महंतांसोबत चर्चा केल्याचंही कळत आहे। महंत नामदेव शास्त्री महाराज धनंजय मुंडे यांच्यामध्ये ही चर्चा झाली आहे। तर धनंजय मुंडे आज भगवान बाबांच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेणार असल्याची माहिती आहे। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। धनंजय मुंडे आज भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे। धनंजय मुंडे काल रात्री भगवान गडावर मुक्कामी होते आणि त्याच ठिकाणी त्यांनी इथे महंतांसोबत चर्चा केली आहे। नेमकी काय चर्चा झाली आहे ते अद्याप कळू शकलं नाहीये। मात्र महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे आज सुद्धा ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडून। कुणाल, काय सांगाल? आज धनंजय मुंडे महंतांसोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघितलं की मंत्री धनंजय मुंडे जे आहेत काल भगवान गडावरती दाखल झालेले आहेत। रात्री त्यांनी भगवान गडावरती मुक्काम केलेला आहे आणि नामदेव शास्त्री जे आहेत गडाचे महंत त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे। आपण पाठीमागे बघू शकतो की ही श्री संत भगवान बाबांची समाधी मंदिर आहे आणि ह्या समाधी मंदिरात थोड्याच वेळात धनंजय मुंडे जे आहे ते दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत देखील पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत। खरं तर अनेक वेळेस ते त्यांच्या भाषणातून देखील म्हणतात की भगवान गडावरती आल्यानंतर मला एक ऊर्जा मिळते आणि त्यामुळेच धनंजय मुंडे काही संकटात जर असले तर भगवान गडावरती ते नेहमी येत असतात आणि या ठिकाणी समाधीचं दर्शन जे आहे ते घेत असतात। आपण बघू शकतो की काल रात्रीच ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आहेत ते शास्त्री यांच्याशी त्यांनी चर्चा केलेल्या आहेत। आता एकंदरीत आता नेमकी यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण एक शक्ती स्थान जे आहेत ते भगवानगड जे आहेत ते मानलं जातं आणि त्यामुळेच मुंडे फॅमिली असेल किंवा या ठिकाणी धनंजय मुंडे जे आहेत ते ह्या शक्तीस्थळावरती या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीतच आता काय खतम होतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।